हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज 26 ऑगस्ट 2021 आपण द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग स्टार्ट करू. 26 ऑगस्टचा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. आपली पहिली न्यूज जी आहे ती सुप्रीम कोर्टाने वेस्ट बेंगॉलविषयी दिलेल्या निर्णयाविषयी असलेली पाहावयास मिळते. आता वेस्ट बेंगॉल सुप्रीम कोर्टामध्ये पेगासस स्पायवेअरविषयी पिटिशन दाखल केले गेले होते आणि त्या पिटिशनचा रिझल्ट येण्या अगोदरच सुप्रीम कोर्टानं वेस्ट बेंगॉल गव्हर्नमेंटने काय केलं तर स्वतः एक पॅनल नेमलं आणि त्या पॅनलचं कार्य काय असेल तर पेगासस स्पायवेअरविषयी इन्व्हेस्टिगेशन करणं. आणि त्या पॅनलमध्ये रिटायर्ड सिनियर जजसुद्धा इन्व्हॉल्व असलेले आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत. त्या पॅनलमध्ये त्यांची नेमणूक केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आत्ता सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्या विरोधात पिटिशन दाखल केली गेली होती की हा मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये आहे, तोपर्यंतच एखादं स्टेट गव्हर्नमेंट त्याच्यावरती पॅनल नेमतं आणि चौकशी पेगाससविषयी सेंट्रल गव्हर्नमेंटची सुरू करतं, हे कुठंतरी चुकीचं आहे अशा पद्धतीनं पिटिशन दाखल केली गेली होती. त्याच्यावरती सुप्रीम कोर्टानं वेस्ट बेंगॉल गव्हर्नमेंटला उद्देशून जजमेंट दिलं आहे आणि त्या जजमेंटमध्ये सांगितलं आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत त्यांनी वेट करायला पाहिजे. स्टेट गव्हर्नमेंटनी त्या पॅनलचं चौकशी करण्याचं जे आहे ते वेट करायला पाहिजे, कारण पुढच्या वीकपर्यंत आपण वरती सुनावणी करणार आहोत असं सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलेलं पाहाव्यास मिळते. मग याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते या न्यूजमध्ये आले तर पहिला तर आला आहे पेगासस स्पायवेअरची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. पेगाससचा मुद्दा पहिला आला आहे. दुसरा मुद्दा जो आला आहे तो वेस्ट बेंगॉल गव्हर्नमेंटशी रिलेटेड आलेला आहे. मग तो वेस्ट बेंगॉलचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं, पश्चिम बंगालचं लोकेशन इंडियन पॉलिटिकल मॅपच्या आधारे बघून ठेवणं गरजेचं आहे. हा आपला दुसरा पॉईंट आहे. आणि तिसरा जर पॉईंट याच्यातून घ्यायचा झाला तर फेडरलिझम हा टॉपिक परफेक्ट करून ठेवायला पाहिजे पॉलिटीमधला, कारण स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्यामध्ये वारंवार आपल्याला क्लॅश आपल्याला पाहाव्यास मिळते, विशेष करून वेस्ट बेंगॉल आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. त्यामुळे फेडरलिझम, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम या कन्सेप्ट आपण करून ठेवायला पाहिजे. मग आता इथंच आपण वेस्ट बेंगॉलचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून घेऊया. त्याच्या अगोदर पेगासस विषयी डिटेल इन्फॉर्मेशन देणारं वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवून ठेवलेलं आहे. त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा दिले. ते लेक्चर बघून घ्या, म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला पेगासस विषयी डिटेल इन्फॉर्मेशन मिळून जाईल. आणि दुसरं काय, आता आपण इथंच बघून घेऊया की वेस्ट बेंगॉलचं लोकेशन इंडियन पॉलिटिकल मॅपच्या आधारे कशा पद्धतीनं आहे ते बघूयात आपण. या मॅपच्या आधारे आपण वेस्ट बेंगॉलचा लोकेशन इथं आपण बघू शकतोय आणि त्याच्या शेजारी स्टेटचा जर आपण विचार करायचा झाला तर त्याच्यामध्ये विशेष करून झारखंड आहे. इकडं झारखंड आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्याचबरोबर इकडं बिहार पाहाव्यास मिळते. इकडं आपल्याला ओडिसा पाहाव्यास मिळते आणि वरती जर गेला तुम्ही तर इथं सिक्कीम पाहाव्यास मिळतं आपल्याला, सिक्कीमचं लोकेशन. ह्या राज्यांची बाँड्री जी आहे ती वेस्ट बेंगॉलला टच करते. त्याचबरोबर इकडं आसामची बाँड्रीसुद्धा वेस्ट बेंगॉलच्या या ठिकाणी टच करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि बाकी इंटरनॅशनल बाँड्रीचा विचार केला तर त्याच्यामध्ये बांगलादेशची बाँड्री वेस्ट बेंगॉलला टच करते, भूतानची बाँड्री वेस्ट बेंगॉलला टच करते आणि नेपाळची सुद्धा बाँड्री वेस्ट बेंगॉलला टच करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. या 3 महत्त्वाच्या देशांची बाँड्री वेस्ट बेंगॉलला टच करते आणि राज्यांची कोणकोणत्या टच करते हे ऑलरेडी आपण बघून ठेवलेलं आहे. हे आपण छोटासा प्रयत्न केला की कशा पद्धतीनं वेस्ट बेंगॉलचं लोकेशन आहे इंडियन पॉलिटिकल मॅपच्या आधारे. पुढची आपली न्यूज जी आहे ती दिल्ली हायकोर्टाला सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे की दिल्लीमध्ये राकेश अस्थानांची जी नियुक्ती झालेली आहे ते खरं तर गुजरात कॅडरचे IPS ऑफिसर आहेत, परंतु त्यांची दिल्लीमध्ये नियुक्ती झालेली, अपॉइंटमेंट झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि अनेक स्तरातून, विशेष करून पॉलिटिकल क्षेत्रातून त्यांची जी अपॉइंटमेंट आहे ते इल्लिगल आहे असं मानलं जात होतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं दिल्ली हायकोर्टाला सांगितलं की याच्याविषयीचा त्यांची जी अपॉइंटमेंट आहे त्याच्याविषयी कायदेशीर तथ्य काय आहे हे याचा निकाल लवकरात लवकर द्यावा असं सुप्रीम कोर्टानं दिल्ली हायकोर्टाला सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळते. पुढची जी न्यूज आहे त्या न्यूजमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनं प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटला
5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे, त्याच्या औचित्य साधून शिक्षक आणि शिक्षकेतर स्टाफ जो आहे त्यांना वॅक्सिनेट करावं, प्रायोरिटी त्यांना द्यावी वॅक्सिनेशनमध्ये, लवकरात लवकर त्यांचं वॅक्सिनेशन व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटनं 2 करोड डोसेससुद्धा सप्लाय केलेले आपल्याला पाहाव्यास मिळते स्टेट गव्हर्नमेंटसाठी. हे सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यातून की पॉईंट काय घ्यायचं आहे तर 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन याच्यामध्ये प्रकर्षण आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळं 5 सप्टेंबरचं एक महत्त्व व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. का आपण शिक्षक दिन साजरा करतो वगैरे ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. मग ती इन्फॉर्मेशन आपण इंटरनेटच्या माध्यमातून बघून घेऊयात की 5 सप्टेंबरचं काय महत्त्व आहे ते. इथं आपण छोटीशी इन्फॉर्मेशन टीचर्स डेविषयी बघू शकतो. त्याच्यामध्ये टीचर्स डे जो आहे तो 5 सप्टेंबरला साजरा केला जातो, हे आपण न्यूजमध्ये बघितलं. आणि 5 सप्टेंबर 1888 हा जन्मदिवस आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा. आणि त्यांच्या जन्मदिवसादिवशीच हा टीचर्स डे साजरा केला जातो. ते कोण होते? ही वॉज अ रिनाउंड स्कॉलर रेसिपंट ऑफ ए भारतरत्न. भारतरत्न विनर, भारतरत्नसुद्धा त्यांना दिला गेला आहे. त्याचबरोबर ते पहिले उपराष्ट्रपती होते आपल्या देशाचे, इंडिपेंडंट स्वातंत्र्य भारताचे. आणि त्यानंतर दुसरे राष्ट्रपती होते आपल्या स्वतंत्र भारताचे. आणि त्यांच्याच जन्मदिवसादिवशी हा जो टीचर्स डे आहे, शिक्षक दिन आहे, तो साजरा केला जातो. आणि हा जो शिक्षक दिन आहे तो 1962 पासून साजरा केला जात असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888ला झाला, हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे. हे 5 सप्टेंबर या दिवसाचं महत्त्व आहे हे थोडक्यात आपण बघण्याचा प्रयत्न केला इंटरनेटच्या माध्यमातून. पुढची न्यूज आहे सुप्रीम कोर्ट जज नियुक्तीच्या संदर्भात न्यूज असलेली पाहाव्यास मिळते. याच्या अगोदरच कॉलेजियम बसलं होतं, त्यांनी जजची अपॉइंटमेंट प्रोसिजर सुरू केलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली होती. ती न्यूजसुद्धा आली होती. मग त्या कॉलेजियमनं 9 नावं गव्हर्नमेंटला सुचवली होती आणि त्याला क्लिअरन्स गव्हर्नमेंटकडून दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग त्याच्यामध्ये महत्त्वाची नावं कोणकोणती आहेत ती नावंसुद्धा इथं या न्यूजमध्ये आणि दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळतात. ती नावं आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाहीत. आपल्यासाठी इम्पॉर्टंट पहिले पॉईंट आहे ती चीफ जस्टिस ऑफ इंडियाची नियुक्ती कशा पद्धतीने होते हे आपण बघून ठेवायला पाहिजे. दुसरा की पॉईंट आपला काय होऊ शकतो तर कॉलेजियम काय आहे, कॉलेजियमची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. कॉलेजियममध्ये कोण कोण असतं, त्याची मेंबरची कशी नियुक्ती होते, त्याचा क्रायटेरिया काय आहे, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि तिसरा की पॉईंट आपला काय होऊ शकतो तर सिनियर मोस्ट जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतात किंवा चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट असतात, लोअर कोर्टाचे जस्टिस असतात, त्यांची नियुक्ती कशा पद्धतीने होत असते याची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. त्याच्यासाठी ही न्यूज आपल्यासाठी खूप महत्त्वाची होऊन बसते. पुढची न्यूज आहे दिल्ली गव्हर्नमेंटशी रिलेटेड. दिल्ली गव्हर्नमेंटनं हायकोर्टाला सांगितलेलं पाहाव्यास मिळतं की ज्यांना मॅरेज रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांना फिजिकली हजर राहावं लागेल, स्वतः हजर राहावं लागेल. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या आधारे मॅरेज रजिस्ट्रेशन केलं जाऊ नये अशा प्रकारच्या जी इन्फॉर्मेशन आहे, अशा प्रकारची जी रिक्वेस्ट आपण म्हणू शकतो त्याला दिल्ली हायकोर्टानं दिल्ली गव्हर्नमेंटनं दिल्ली हायकोर्टाला केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्याशी रिलेटेड खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आता मॅरेज रजिस्ट्रेशनशी रिलेटेड इंडियन पिनल कोडमध्ये काय तरतूद असेल तर ती बघून ठेवायला पाहिजे. इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय तरतूद असेल तर ती बघून ठेवायला पाहिजे. आणि त्याच्या संदर्भात जी काही डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे ती आपल्याला असणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्याशी रिलेटेड. त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्याशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. चीफ जस्टिस ऑफ इंडिया NV रामण्णा यांनी हे सांगितले की आपल्या ज्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज आहेत त्याच्यामध्ये CBI आहे किंवा एन्फोर्समेंट डायरेक्टरेट आहे यांच्यावरती ओव्हरबर्डन झालेलं आहे असं त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये जजमेंटमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि खूप केसेस पेंडिंग आहेत परंतु मॅन पॉवर कमी पडत असल्यामुळं त्या केसेसला हे व्यवस्थितरित्या हँडल करू शकत नाहीत, लवकरात लवकर इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करू शकत नाहीत असं सुद्धा त्यांनी सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळते. वारंवार आपल्याला मॅन पॉवर त्याच्यामध्ये कमी भासते तरीसुद्धा ते पूर्ण करण्यासाठी काहीही केलं गेलं नाही आत्तापर्यंत असं सुद्धा त्यांनी
त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हणलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्याशी रिलेटेड खरं तर ही महत्त्वाची न्यूज असलेली पाहाव्यास मिळते. मग आपल्याला याच्यामध्ये विशेष करून सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन विषय, त्याची स्थापना वगैरे कधी झाली, त्याचा उद्देश काय, याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर इन्फोर्समेंट डिरेक्टरी आहे किंवा आणखी सेंट्रल एजन्सी ज्या आहेत त्यांचं कार्य अशा प्रकारे इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज आहे त्या कोणकोणत्या एजन्सीज आहेत, त्याची स्थापना कशासाठी झाली आहे, प्रत्येकाचा उद्देश काय आहे, सिम्बॉल काय आहे, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे शुगर कॅन म्हणजे ऊस उत्पादित जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी जी त्यांना ऊस कारखान्याला घालावं लागतं, मग त्या कारखान्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटनं FRP जाहीर केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्या कारखान्यांना त्या प्राईसपेक्षा कमी प्राईस देऊ नये शेतकऱ्यांना याच्यासाठी. आणि ती FRP किती जाहीर केली तर 290 पर क्विंटल अशी 2021-22साठी जाहीर केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्याशी रिलेटेड ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग इंडियामध्ये कोणकोणत्या स्टेटमध्ये आपल्याला जास्त ऊस उत्पादन केलं जातं हे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे इंडियामध्ये कोणत्या ठिकाणी सगळ्यात जास्त ऊस उत्पादन केलं जातं, कुठं कमी ऊस उत्पादन केलं जातं, म्हणजे एकंदरीत ऊस उत्पादित क्षेत्र कुठं किती आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे या न्यूज अंतर्गत. काल आपण ऊस उत्पादित क्षेत्र बघितलं होतं. ऊस उत्पादनामध्ये महत्त्वाचे टॉप 10 स्टेट कोणते आहेत ते बघितले होते. आज पण आपण पहिली 10 राज्य बघून घेऊया की ऊस उत्पादन क्षेत्रामध्ये ते अग्रेसर आहेत अशी 10 राज्य. हा मॅप आपण बघू शकतोय की पहिल्या 10 राज्यांचा मॅप दिलेला आहे की तिथं जास्त प्रमाणात ऊस उत्पादित क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश जे आहे ते पहिलं राज्य असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर महाराष्ट्र आहे, त्यानंतर कर्नाटक आहे, त्यानंतर तामिळनाडू आहे, बिहार आहे, गुजरात आहे, हरियाणा आहे, पंजाब आहे, आंध्र प्रदेश आहे आणि उत्तराखंड असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. ही 10 राज्य जी आहेत ती ऊस उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि पहिलं राज्य जे कोणतं आहे ना ते आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त ऊसाचं उत्पादन केलं जातं आपल्या देशामध्ये हे आपल्याला पाहावयास मिळतं. आणि बाकी राज्यांचं लोकेशनसुद्धा इथं लोकेट करून दाखवलेलं या नकाशावरती आपल्याला पाहावयास मिळते. ते सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून आपण मॅपच्या आधारे ते बघण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे जलशक्ती मिनिस्ट्रीशी रिलेटेड न्यूज असलेली पाहावयास मिळते. आणि जलशक्ती मिनिस्ट्रीनं काय केलं तर पुढच्या 100 दिवसामध्ये 1 मिलियन म्हणजे 1 दशलक्ष सोकपीट जे आहेत ते बांधण्याचं टार्गेट दिलेलं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आता सोकपीट काय आहे तर हे एक स्ट्रक्चर आहे, अशा प्रकारचा खड्डा असतो आणि तो खड्डा सांडपाणी जे आपलं आहे किंवा इतर जे आपलं जे पाणी वाया जाणार आहे ते जमिनीमध्ये आपण कशा पद्धतीनं जिरवू शकतो जेणेकरून भूजल पातळी वाढू शकेल त्याच्यासाठी हे बनवलेलं स्ट्रक्चर असतं. त्यामुळे तुम्हाला सोकपीटसुद्धा व्यवस्थितरित्या माहिती असणं गरजेचं आहे. याच्या इमेज आपण काही बघून घेऊया म्हणजे डिटेलमध्ये आपल्याला सोकपीट म्हणजे नेमकं काय त्याचं स्ट्रक्चर व्यवस्थित समजून घेता येईल. इथं आपण इमेजमध्ये बघू शकतोय की अशा प्रकारचा तो खड्डा असतो आणि त्याच्यामध्ये पाणी जिरवण्यासाठी हे जे स्ट्रक्चर बनवले ते अशा प्रकारचं स्ट्रक्चर बनवलेलं असलेलं पाहाव्यास मिळतं आपल्याला. आणि त्याच्यामुळं काय होतंय तर पाणी वाया जात नाही तर ते जमिनीमध्ये पुन्हा मुरतं म्हणजे जिरतं आणि पुन्हा जमिनीची जी भूजल पातळी आहे ती याच्यामुळं वाढताना आपल्याला पाहाव्यास मिळते. पुढे इथं फिगरच्या आधारे तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण पाणी पाठवतो, पाणी जे सांडपाणी आहे ते याच्यामध्ये जातं आणि त्याच्यामध्ये ते पाणी जिरण्यास मदत होते, जमिनीमध्ये जिरण्यामध्ये याच्यामध्ये मदत होते. आणि याच्यामध्ये भरपूर ब्रिक्स असतात, याच्यामध्ये विटा वगैरे व्यवस्थितरित्या टाकलेले असतात. त्यानंतर कशा पद्धतीनं हे जे स्ट्रक्चर आहे ते जमिनीमध्ये पाणी मुरवण्यासाठी बनवलेलं असतं हे या फिगरच्या माध्यमातून आपण समजावून घेऊ शकते. म्हणजेच सोकपीट काय आहे तर जमिनीमध्ये पाणी जिरवण्यासाठी खऱ्या अर्थानं जे बनवलेलं स्ट्रक्चर असतो, बनवलेला जो खड्डा असतो ना त्याला आपण सोकपीट असं म्हणतो. ही आपल्याला माहिती होण्यासाठी मी इमेजच्या माध्यमातून तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे ती अफगाणिस्तानशी रिलेटेड असलेली न्यूज पाहावयास मिळते. आणि अफगाणिस्तानी नागरिकांना याच्या अगोदर जे विजा अलॉट केले होते इंडियन गव्हर्नमेंटकडून ते सर्व
पास्टमध्ये भूतकाळामध्ये दिलेले विजा कॅन्सल करण्यात आलेले आहेत टोटल इंडियन गव्हर्नमेंटकडून. आणि आत्ता जर अफगाणिस्तानी नागरिकांना इंडियामध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना स्पेशल ई विजा म्हणजे जो ऑनलाईन विजा आहे त्याच्यासाठी अप्लाय करावं लागेल आणि तो विजा पास झाल्यानंतरच तो इंडियामध्ये प्रवेश करू शकेल असं सांगणारी ही न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि पुढची जी ही न्यूज आहे ती सुद्धा अफगाणिस्तानशी रिलेटेड असलेली आपल्याला न्यूज असलेली पाहावयास मिळते की इंडियन एअरफोर्सकडून 200 नागरिकांना इव्हॅक्युएट म्हणजे अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्यात आलेलं आहे असं आपल्याला पाहावयास मिळते. हे सांगणारी ही न्यूज असलेली पाहावयास मिळते. आणि पुढची न्यूज आहे ती सुद्धा अफगाणिस्तानशी रिलेटेडच असलेली आपल्याला पाहावयास मिळते. जे बिपिन रावत आहेत आपले आर्मी चीफ त्यांच्याकडून तालिबानविषयी बोलण्यात आले की इथून पुढं ज्या काही टेररिस्ट ॲक्टिव्हिटी तालिबान पुरस्कृत असतील त्याच्याशी लढण्यासाठी त्याला फेस करण्यासाठी आम्ही आता तयार आहोत अशा प्रकारचं वक्तव्याने इनडिरेक्टली त्यांच्या स्टेटमेंटमधून केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. ही सुद्धा अफगाणिस्तानशी रिलेटेडच न्यूज असलेली पाहावयास मिळते. मग या तिन्ही न्यूजमधून कॉमन की पॉईंट आपल्याला काय निघू शकतोय तर अफगाणिस्तानचं लोकेशन काय आहे हे लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. मग ते अफगाणिस्तानचं लोकेशन जशा पद्धतीने आपण रोज बघतोय तशा पद्धतीने आत्तासुद्धा इंटरनेटच्या माध्यमातून मॅपचा आधार घेऊन बघूयात. इथं आपण अफगाणिस्तानचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघू शकतोय. हे आहे अफगाणिस्तानचं लोकेशन आणि इथून आपला इंडिया इथं असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. आणि शेजारील कंट्री बाकीच्या बघितल्या तर त्याच्यामध्ये पाकिस्तान आहे, इकडे चायना असलेला पाहाव्यास मिळतोय, इथं ताजिकिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, तुर्कमेनिस्तान आहे, इराण आहे. या महत्त्वाच्या अफगाणिस्तानच्या शेजारील कंट्रीज असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत. आणि बाकी टॉपोग्राफी जर बघायची झाली तर बाकी हा जो एरिया आहे तो कॅस्पियन सीचा एरिया मानला जातो. इथं आपल्याला ब्लॅक सी पाहाव्यास मिळतोय, इकडं मेडिटेरेनियन सी आपल्याला पाहाव्यास मिळतोय, इथं तैरेनियन सी आपल्याला पाहाव्यास मिळतोय. हा जो एरिया आहे तो रेड सीचा एरिया आहे, इकडं पर्शियन गुल्फ असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. हा जो आहे तो गुल्फ ओमान आहे आणि हा जो आहे तो गुल्फ ऑफ ॲडन असलेला पाहाव्यास मिळतो. आणि इकडं अरेबियन सीचा एरिया असलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि बाकी कंट्री न्यूजमध्ये असणारे इथे इस्रायल आहे, इस्रायलसुद्धा वारंवार न्यूजमध्ये असतं. आणि त्यानंतर लेबनॉन, सिरिया, इकडे लेबनॉन नाही, हा जॉर्डन आहे, जॉर्डन, सिरिया, लेबनॉन, इकडे इराक, इजिप्त ही सुद्धा यांचंसुद्धा लोकेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं होऊन बसतं. हे आपण प्रयत्न केला की अफगाणिस्तानचं लोकेशन मॅपच्या आधारे बघण्याचा. पुढची न्यूज आहे कोविड-19शी रिलेटेड न्यूज असलेली पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये कोविड-19चा जो नवीन व्हेरियंट असलेला आपल्याला आढळलेला पाहाव्यास मिळतो इंडियामध्ये, त्याचं नाव आहे AY12. पहिल्यांदा मेजर आपल्यात काय सापडला तर डेल्टा व्हेरियंट सापडला. डेल्टा व्हेरियंट जास्त पेशंट सापडले आणि त्याचा सब लिनेज काय होतं तर डेल्टा प्लस नावाचा एक व्हेरियंट आपल्याला सापडला होता. आणि आत्ता डेल्टाचं एक सब लिनेज आणखी एक सापडते, ती आहे AY12. आणि हे इस्रायलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सापडलं होतं. या म्युटेशनच्या केसेस ज्या आहेत, या लिनेजच्या केसेस ज्या आहेत त्या इस्रायलमध्ये अगोदर खूप मोठ्या प्रमाणात सापडल्या होत्या, आता त्या इंडियामध्ये सुद्धा सापडताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग या न्यूजच्या अंतर्गत आपला की पॉईंट काय तर जगामध्ये कोविड-19चे व्हेरियंट्स कोणकोणते आहेत, किती सापडलेले आहेत, हे आपण ती लिस्ट मी अगोदर पण तुम्हाला सांगितले, आत्ता पण आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आत्ता पण आपण ती लिस्ट व्यवस्थितरित्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. इथं आपण कोविड-19 व्हेरियंटची लिस्ट बघू शकतोय. त्याच्यामध्ये पहिला आहे अल्फा, त्याचं लिनेज जे आहे ते B.1.1.7 आहे, UK सप्टेंबर 2020 पहिल्यांदा सापडला होता. त्यानंतर बेटा आहे B.1.351, साऊथ आफ्रिकामध्ये मे 2020 पहिल्यांदा सापडला होता. त्यानंतर गॅमा आहे P.1, त्याचं लिनेज आहे ब्राझीलमध्ये नोव्हेंबर 2020 सापडला होता. त्यानंतर डेल्टा आहे B.1.617.2, हा इंडियामध्ये ऑक्टोबर 2020 सापडला होता. आणि याच डेल्टाविषयी आत्ताच्या न्यूजमध्ये बोललं जाताना आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. मग त्या डेल्टा बरोबरच पुढचे व्हेरियंट बघण्याच्या अगोदर आपल्याला इंडियामध्ये कोणकोणते महत्त्वाचे व्हेरियंट सापडतात हे आपल्याला खरं तर बघून घेणं गरजेचं आहे. मग इंडियामध्ये प्रमुख 3 व्हेरियंट सापडतात. त्याची लिनेज काय आहे तर B.1.617.1 हे पहिलं व्हेरियंट आहे. त्यानंतर जे दुसरं व्हेरियंट आहे लिनेज आहे व्हेरियंटचं ते B.1.617
1.2 हे दुसरं लिनेज पाहावयास मिळतं. आणि तिसरं काय आहे तर B.1.617.3. आणि हे जे 0.1 आहे ना त्याला कप्पा नाव दिलं गेले, कप्पा व्हेरियंट हे नाव दिलं गेले त्याला. आणि हे जे 0.2 लिनेज आपल्याला पाहाव्यास मिळते ना त्याला नाव दिलं गेले डेल्टा. आणि या डेल्टाचं आणखी एक व्हेरियंट आहे ते आहे डेल्टा प्लस व्हेरियंट आहे. आणि आत्ता नवीन जे व्हेरियंट आपल्याला पाहाव्यास मिळते ते आपण या न्यूजमध्ये YT म्हणून बघितलं होतं. हे तुम्हाला सांगितलं होतं मी आता की YT नवीन व्हेरियंट आपल्याला सापडलेलं त्याच्यामध्ये पाहाव्यास मिळते. हे मी तुम्हाला त्या न्यूजमध्ये सांगितलं होतं. ते न्यूज आपल्याला तेच सांगते की नवीन एक डेल्टाचा आणखी एक व्हेरियंट आढळत आहे पेशंट्समध्ये. त्यामुळं इंडियामध्ये कोणकोणते व्हेरियंट सापडतात हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि डेल्टामध्ये नंतर अजून डेल्टा प्लस आणि आत्ताचं तुम्हाला जे YTचं सांगितलं ते नवीन लिनेज जे सापडले ते सापडते हे सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. पुढचं व्हेरियंट बघूया. पुढचं आहे एप्सिलॉन. त्याचं लिनेज आहे B.1.427 और B.1.429. हे त्याचं लिनेज USA मध्ये मार्च 2020 पहिल्यांदा सापडलं होतं. त्यानंतर झेटा आहे P.2. त्याचं लिनेज ब्राझील एप्रिल 2020 सापडलं होतं पहिल्यांदा. त्यानंतर पुढचं आहे एटा आहे. एटाचं लिनेज काय असलेलं पाहाव्यास मिळतं तर आपल्याला B.1.525. मल्टिपल कंट्रीजमध्ये हा व्हेरियंट सापडला होता, एका कोणत्याही कंट्रीमध्ये सापडला असं म्हणता येत नाही. त्यानंतर थेटा आहे P.3. फिलिपाईन्समध्ये जानेवारी 2021 सापडला होता. त्यानंतर आयोटा आहे B.1.526. USA नोव्हेंबर 2020 पहिल्यांदा सापडला होता. त्यानंतर कप्पा आहे B.1.617.1. हा जो कप्पा व्हेरियंट मी तुम्हाला इंडियामधला एक व्हेरियंट सांगितलं होता अगोदरच, तो इंडियामध्ये ऑक्टोबर 2020 पहिल्यांदा सापडला होता. त्यानंतर लांबडा आहे C.37. पेरूमध्ये ऑगस्ट 2020 पहिल्यांदा सापडला होता. एवढे जे व्हेरियंट आहेत ना ते जगामध्ये टोटल सापडलेले आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत. ते लिस्ट आपण बघण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे गुगलशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि गुगलनी नवीन एक प्रोग्राम लॉन्च केला आपल्याला पाहाव्यास मिळते, विशेष करून इंटरनेट सेफ्टीसाठी. आणि तो प्रोग्राम काय आहे तर त्या प्रोग्रामच्या अंतर्गत जे इंटरनेट सेफ्टी आहे त्याला जास्त महत्त्व दिलं जाणार आहे. त्या प्रोग्रामचं त्या मिशनचं त्यांनी जे थीम आहे ती आहे बी इंटरनेट ऑसम ही थीम आहे. आणि हे जे आहे ते कॉमिक पब्लिशर्स जे आहेत अमर चित्र कथा यांच्याशी कोऑपरेशन करून यांच्याशी कोऑर्डिनेशन करून अशा प्रकारचा प्रोग्राम ते राबवताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि विशेष करून अमर चित्रकथा जे आहे ते त्यांच्या कॉमिक्सच्या माध्यमातून सुद्धा अशा प्रकारचा अवेअरनेस लोकांमध्ये पसरवण्याचं कार्य करतील असं या प्रोग्रामचं ध्येय असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि विशेष करून हे जे इंटरनेट सेफ्टी आहे, इंटरनेट सेफ्टी लेसन्स आहेत ते इंडियातल्या 8 वेगवेगळ्या लँग्वेजेसमधून पब्लिश होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात भविष्यामध्ये, असं गुगलकडून सांगण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये विशेष करून हिंदी लँग्वेज आहे, मराठी लँग्वेज आहे, मल्याळम आहे, कन्नड आहे, त्याचबरोबर तेलुगू आहे, बेंगाली आहे, तमिळ आहे, गुजराती आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या लँग्वेज इंडियामधल्या त्याच्यामध्ये समाविष्ट असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि याची अंतिम ध्येय याचं काय आहे ते पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. अंतिम ध्येय याचं आहे की इंटरनेट सेफ्टी डेव्हलप करणं हे याचं अंतिम ध्येय असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती आहे ते बघूयात. पुढची न्यूज आहे ती अफगाणिस्तानशी रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये सांगितले की 14 ऑगस्टपर्यंत जवळजवळ 80,000 म्हणजे 80,000 लोकांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्यात आलेलं आहे. म्हणजे ती स्वतःहून लोक बाहेर पडलेले आहेत, तरीसुद्धा एअरपोर्टच्या विमानतळाच्या बाहेर क्राऊड जमा झालेला अजूनसुद्धा दिसतोय असं या न्यूजमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यामध्ये अफगाणिस्तानमध्ये जे आत्ताचे सिच्युएशन चालू आहे ना त्याच्यासाठी तुम्हाला हिस्ट्रीमध्ये जाऊन बघायला लागेल की हिस्ट्रीमध्ये काय काय घटना घडल्या होत्या, म्हणून आता अशी परिस्थिती अफगाणिस्तानमध्ये चालू असलेली पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यावरती वेगळं एडिटोरियल एक दिवशी आलेलं आपण डिस्कस केलेलं ऑलरेडी, त्याच्यावरती वेगळं लेक्चर बनवून मी ते ऑलरेडी अपलोड केलेलं आहे.
त्यामुळं ते लेक्चर बघून घ्या, म्हणजे टोटल इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड वगैरे टोटल इन्फॉर्मेशन समजून घेता येईल एकाच ठिकाणी. आणि आत्ता जे सिच्युएशन चालू आहे त्याचंसुद्धा बॅकग्राऊंड तुम्हाला व्यवस्थितरित्या मिळून जाईल. त्याच्यासाठी आणि बाकी आपण अफगाणिस्तानचं लोकेशन ऑलरेडी बघून ठेवलेलं आहे, त्यामुळे बाकी या न्यूजच्या अंतर्गत बघण्यासारखं काही नाही आहे. पुढची न्यूज आहे ते कमला हॅरिस ज्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत USA त्यांनी एशिया ट्रिप सुरू केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. व्हिएतनामची ट्रिप्स जे त्यांनी व्हिएतनामची भेट जी आहे ती त्यांची सुरू झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि चायना आणि USA यांच्यामध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध सुरू झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते, जसं की प्रत्येक वेळेस असतं तशा पद्धतीनं. मग आता याच्यामधून की पॉईंट आपण काय घेऊ शकतो, तर याच्यामधून की पॉईंट आपण घेऊ शकतोय पहिला तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून USA इंडिया रिलेशनशिप बघून ठेवणं गरजेचं आहे आणि इंडिया चायना रिलेशनसुद्धा बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. बरोबर आहे. हे दोन महत्त्वाचे की पॉईंट आहेत. आणि तिसरा महत्त्वाचा की पॉईंट काय, तर चायनाचं लोकेशन काय आहे आणि USAचं लोकेशन काय आहे इंडियापासून, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण मॅपच्या आधारे बघून ठेवणं गरजेचं आहे. मग ते आपण मॅपच्या आधारे बघून घेऊया की USAचं लोकेशन इंडियापासून कशा पद्धतीने आहे आणि चायनाचं लोकेशन इंडियापासून कशा पद्धतीने आहे. इथं आपण मॅपच्या आधारे इथं इंडियाचं लोकेशन बघू शकतो. या ठिकाणी आपण गेलो तर इथं चायनाचं लोकेशन आपल्याला पाहाव्यास मिळते, समजते. आणि बाकी कंट्री बघितलं तर इकडे म्यानमार आहे, थायलंड आहे, इथं व्हिएतनाम आहे. याच व्हिएतनामला आता ज्या कमला हॅरिस आहेत व्हाईस प्रेसिडेंट USAच्या त्या तिथं भेटीवर असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. इकडे फिलिपाईन्स आहे, इकडे साऊथ कोरिया आहे, वरती नॉर्थ कोरियाचा एरिया आहे, इकडे जपान असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि इथं ईस्ट चायना सी आहे, इथं फिलिपाईन्स सी आपल्याला पाहाव्यास मिळतो. हा जो एरिया आहे तो साऊथ चायना सीचा एरिया म्हणून ओळखला जातो. हा सुद्धा खूप जास्त न्यूजमध्ये असतो, खूप कॉन्ट्रोवर्सीमध्ये असतो, त्यामुळं ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हा मलेशियाचा एरिया आहे, इकडे इंडोनेशिया आणि खाली इथं साऊथला एकदम ऑस्ट्रेलिया असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं, ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बाकी अफगाणिस्तानचं लोकेशन बघत असताना आपण इकडचा एरियाचा बऱ्यापैकी अभ्यास करून ठेवलेला ऑलरेडी. आणि हा जो आहे एरिया तो आहे युरोपियन कंट्रीचा एरिया म्हणून ओळखला जातो. मग आता बाकी आपल्याला आणखी लोकेशन कशाचं बघायचं, तर आणखी लोकेशन आपल्याला USAचं लोकेशन बघून ठेवायचं की USAचं लोकेशन कशा पद्धतीने इंडियापासून. इथं आता आपण व्यवस्थितरित्या बघू शकतो, इथं इंडिया आहे आणि इंडियापासून वेस्टला आपण गेलो तर इथं आपल्याला USAचं लोकेशन असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. इथं हडसन बे आहे, इथं लॅब्राडोर सी आहे, इथं गुल्फ ऑफ मेक्सिको आहे, इथं कॅरेबियन सी असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते, इथं मेक्सिको कंट्री आहे, इकडं कॅनडा आहे, नॉर्थ अटलांटिक सी आहे, इथं ओशन आहे नॉर्थ अटलांटिक, आणि इकडं खाली जे आहे तो साऊथ अटलांटिक ओशन असलेला पाहाव्यास मिळतं. इकडं बाकी साऊथ अमेरिकन कंट्रीज आहेत आणि युनायटेड स्टेटचं लोकेशन ऑलरेडी आपण इथं बघण्याचा प्रयत्न केला. हे आपण चायनाचं आणि युनायटेड स्टेटचं लोकेशन इंडियापासून कशा पद्धतीनं हे मॅपचा आधार घेऊन बघण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे चायना आणि रशियाशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि चायना आणि रशिया आता एकत्र मिळून टेररिझमच्या विरोधात, आतंकवादी कारवायांच्या विरोधात आणि ड्रग ट्रॅफिकिंगच्या विरोधात कार्य करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. हे सांगणारी न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग इंडियाचे रिलेशनशिप रशियासोबत कशा पद्धतीने, चायनासोबत कशा पद्धतीने हे आपण बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे ती अफगाणिस्तानशी रिलेटेड आहे, विशेष करून पंजशीर व्हॅली जे आहे त्याच्याशी रिलेटेड असलेली आपल्याला न्यूज पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये अहमद मसूद ही एक पर्सनॅलिटी आहे, ती तालिबानशी आत्तासुद्धा आजपर्यंत लढत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. सर्वांनी तालिबानच्या विरोधात हार मानली. इव्हन अफगाणिस्तानचे जे प्रेसिडेंट आहेत अशरफ गनी हे सुद्धा अफगाणिस्तान सोडून बाहेर गेलेले आहेत, अफगाणिस्तान सोडून गेलेले आहेत. परंतु हे जे अहमद शाह मसूद आहेत ते तालिबानसोबत अजून लढाई करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि त्याचबरोबर जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत अमरुल्ला सालेह हे सुद्धा त्यांच्यासोबत मिळून तालिबानशी टक्कर देत असताना आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत. त्यामुळे आपल्याला पंजशीर व्हॅलीचं लोकेशन व्यवस्थितरित्या माहिती असायला पाहिजे, जॉग्राफिकल त्याची इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं होऊन बसतं. आणि ज्यावेळेस आपला देश संकटात असतो ना, ज्यावेळेस खरंच आपल्या देशाला गरज असते त्यावेळेस कशा पद्धतीनं आपण पावलं उचलली गेली पाहिजे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, हे यांच्याकडून शिकू शकतो आपण अहमद शाह मसूद
आणि अमरुल्ला साले या पर्सनॅलिटीजकडून. आणि खूप इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात आपल्याला. त्यामुळं हे अहमद शाह मसूद जे आहेत यांचे वडीलसुद्धा खूप पराक्रमी मानले जात होते. त्यांच्याशी रिलेटेडसुद्धा खूप स्टोरीज आपल्याला ऐकायला मिळतात. खूप प्रेरणादायी स्टोरीज पाहाव्यास मिळतात की कंट्रीसोबत जी आपली देशभक्ती आहे ती ज्यावेळेस आपल्याला दाखवायची वेळ येते ना, त्यावेळेस आपण कसं वागू शकतो, कशी पावलं उचलू शकतो, हे यांच्या या महत्त्वाच्या पर्सनॅलिटीजकडून आपण शिकू शकतो. त्याच्यासाठी ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची होती, वेगळ्या अर्थानं सुद्धा. आणि पंजशीर घाटी जी आहे, पंजशीर व्हॅली जी आहे, त्याचंसुद्धा लोकेशन आपल्या सिलेबसच्या दृष्टीतून आपण बघून ठेवायला पाहिजे, कारण ती जास्त न्यूजमध्ये आहे. तालिबान आजपर्यंत त्या पंजशीर व्हॅलीवरती स्वतःचा कंट्रोल प्रस्थापित करू शकलं नाही. त्यामुळे तालिबान आत्तासुद्धा म्हणू शकत नाही की आमचा टोटल अफगाणिस्तानवरती कंट्रोल आहे असं, या पंजशीर व्हॅलीमुळंच. त्यामुळं जास्त महत्त्व होऊन बसतं पंजशीर व्हॅलीचं. इथं आपल्या न्यूज समाप्त होत आहेत. आता आपण एडिटोरियल डिस्कस करण्यास सुरुवात करूयात. आपलं जे पहिलं महत्त्वाचं आर्टिकल आहे ना, ते आर्टिकल आहे IPCCचा जो रिपोर्ट आला होता ना ग्लोबल क्लायमेट चेंज विषयीचा, त्या रिपोर्टवरती भाष्य करणारं हे आर्टिकल असलेलं पाहाव्यास मिळतं. इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज IPCC जे आहे ती युनायटेड नेशन्सचीच एक ऑर्गनायझेशन असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि तिचं कार्य काय आहे IPCC, तर क्लायमेट चेंजविषयी रिपोर्ट देणं. आणि आत्ताचा जो रिपोर्ट आला होता तो 6th रिपोर्ट मानला जातोय, 6वा रिपोर्ट मानला जातोय. याच्या अगोदर IPCCकडून 5 रिपोर्ट देण्यात आलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग आता या रिपोर्टमध्ये विशेष करून काय सांगितलं आहे की ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्याला कारणीभूत काय आहे तर ह्युमन ॲक्टिव्हिटीज कारणीभूत आहेत असं या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. 6व्या रिपोर्टमध्ये 5 रिपोर्ट जे अगोदरचे होते त्याच्यामध्ये डायरेक्टली असं कधीच IPCCनं सांगितलं नव्हतं की ह्युमन ॲक्टिव्हिटीज डायरेक्टली जबाबदार आहेत ग्लोबल वॉर्मिंगसाठी किंवा ग्लोबल क्लायमेट चेंजसाठी. परंतु 6व्या रिपोर्टमध्ये डायरेक्टली IPCCनं सांगितलं की ह्युमन ॲक्टिव्हिटीज त्याच्यासाठी जबाबदार आहेत. आणि ऑब्वियस आहे ह्युमन ॲक्टिव्हिटीज जबाबदार आहेत. त्याच्या अगोदर काय सांगत होतं IPCC, तर इंडस्ट्रीयल सेक्टर जे आपलं आहे त्याच्यामधून होणारं ग्लोबल वॉर्मिंग जे गॅसेस आहेत, ग्रीनहाऊस गॅसेस आहेत, त्यांचं होणारं इमिशन्स असेल किंवा व्हेकल्समधून होणारे इमिशन्स असेल हे कारणीभूत आहे. परंतु या इंडस्ट्री चालवणं किंवा व्हेकल चालवणं किंवा बनवण्याचं कार्य कोण करते तर ह्युमन करते. त्यामुळे आता या 6व्या रिपोर्टमध्ये डायरेक्टली काय सांगितलं की ह्युमन ॲक्टिव्हिटी त्याच्यासाठी जबाबदार आहेत. म्हणजेच रिझन सेमच आहेत. इंडस्ट्रीयल सेक्टर तुमचा असू द्या किंवा व्हेकल्स असू द्या किंवा इंडिव्हिज्युअली ग्रीनहाऊस गॅसचं इमिशन्स होते, कार्बन डायऑक्साईडचं इमिशन्स होते, ते खरं तर कारणीभूत असलेलं पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये मग 2015मध्ये झालेला पॅरिस ॲग्रीमेंटचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. आणि पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये काय ठरलं होतं तर आपल्याला जे ग्लोबल वॉर्मिंग आहे ते 1.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत आणायचं आहे असं टार्गेट पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये ठेवलं गेलं होतं. परंतु या ज्या आर्टिकलमध्ये काय सांगितले तर तुम्ही कॅनडा कंट्री घ्या, युनायटेड स्टेट घ्या किंवा ऑस्ट्रेलिया घ्या, या कंट्रींचं इंडिव्हिज्युअल जर बघितलं कार्बन डायऑक्साईड एमिशन्स तर यांचंच आपल्याला 1.5 डिग्री सेल्सिअसच्या पुढं ग्लोबल वॉर्मिंग नेणारं जे एमिशन्स आहे ते यांचं एका कंट्रीचंच असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आपलं हे टार्गेट साध्य होईल की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली पाहाव्यास मिळते. कारण का तर या निवडक कंट्रींचा विचार केला तर यांचंच एवढं एमिशन्स किती तर पटीनं जास्त एमिशन्स आहे. तर मग प्रत्येक कंट्रीचा इतर कंट्रींचा जर विचार केला तर मग त्यांचं किती पटीनं जास्त असेल हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये युनायटेड किंगडम सांगितलंय, चायना सांगितलंय, इंडियासुद्धा आपला आहे. या कंट्रींचा विचार न करता फक्त 3 कंट्रीचा जरी आपण विचार केला, युनायटेड स्टेट, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा, तर यांचं फक्त एमिशन्स घेतलं तर जगाचं तापमान जे आहे ते 1.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त होऊ शकतं असं याच्यामध्ये सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि विशेष करून मग याच्यामध्ये जर आपल्याला उपाय काढायचा तर पहिला उपाय त्याचा हा होऊ शकतो की पर पर्सन एमिशन्स जे आहे प्रत्येक दरडोई जे उत्सर्जन आहे कार्बन डायऑक्साईडचं ते कशा पद्धतीनं आपण कमी करू शकतो त्याच्यावरती भर देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये काय करावं लागलं आपल्याला तर लोकांना जे कार्बन डायऑक्साईड इमिशन करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जित करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत
त्या गोष्टी वापरापासून वंचित करावं लागेल आणि त्यांना इन्व्हायरमेंट फ्रेंडली ज्या इक्विपमेंट्स आहेत ते यूज करण्यासाठी प्रोत्साहित करावं लागेल, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. फॉर एक्झाम्पल, आपण जर व्हेकल वापरत असेल, टू व्हीलर तुम्ही वापरत असाल, तर टू व्हीलरसाठी तुम्हाला पेट्रोल लागतं, म्हणजेच त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड एमिशन होणार आहे, जे ग्रीन हाऊस गॅस आहेत ते एमिशन्स होणार आहेत. त्याच्यापेक्षा जर तुम्हाला बॅटरीवरील गाडी वापरायचं जर सवय लावली तो नागरिकांमध्ये आणि तुमच्यामध्ये, तर मग ते जे ग्रीनहाऊस गॅस इमिशन्स आहे ते टोटल कमी होऊ शकतं, 0पर्यंत जाऊ शकतं. त्याच्यापेक्षा तुम्हाला आणखी उपाय काय होऊ शकतो, तर सौर ऊर्जेवरची इक्विपमेंट्स वापरणं, सौर ऊर्जेवर चालणारी गाडी डेव्हलप करणं आणि ती तुम्हाला वापरण्याची सवय लावणं, हे सुद्धा त्याच्यावरचं एक सोल्युशन असू शकतं, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग जर कमी करायचं आपल्याला असेल, ग्लोबल क्लायमेट चेंज जर आपल्याला व्यवस्थितरित्या हँडल करायचं असेल, तर आपल्याला प्रत्येक व्यक्तीला डिसिप्लिन लावणं गरजेचं आहे. पर पर्सन एमिशन्स जे आहे ग्रीनहाऊस गॅसचं ते कमी करणं गरजेचं आहे, असं सांगण्यावर या आर्टिकलमध्ये भर दिलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि बाकी इथं जे सोल्युशन दिलेले आहेत ना, त्या सोल्युशनमध्ये एकंदरीत त्यांना काय सांगायचं आहे, तर त्या सोल्युशनचा एकंदरीत त्यांचा सांगण्याचा उद्देश हा आहे की इंडिव्हिज्युअल इमिशन्स जे आहेत ते कमी करावं लागेल, त्याच्यासाठी नागरिकांमध्ये डेव्हलपमेंट, डिसिप्लिन डेव्हलपमेंट करावं लागेल आणि त्याचबरोबर नागरिकांना जे इन्व्हायरमेंटचं महत्त्व आहे ते समजावून सांगावं लागेल आणि लोकल जे लॉज आहेत, कायदे आहेत, ते कायदे इन्व्हायरमेंट फ्रेंडली करणं गरजेचं आहे, इन्व्हायरमेंटसाठी स्ट्रिक्ट करणं गरजेचं आहे आणि त्यामुळं आपण ते जे ध्येय आहे ते साध्य करू शकतो. आणि कोणत्याही एका कंट्रीनं याच्यामध्ये प्रयत्न करून चालणार नाही, तर जगातील सर्व कंट्रींनी एकत्र येऊन त्याच्यामध्ये प्रयत्न करणं गरजेचं आहे, तरच आपण ग्लोबल वॉर्मिंगशी व्यवस्थितरित्या लढू शकतो, त्याच्यावरती विजय प्राप्त करू शकतो, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. हे कोर गाभा या आर्टिकलमध्ये सांगितलेलं पाहाव्यास मिळते. मग याच्यातून की पॉईंट काय घ्यायचे आहे, तर पहिला की पॉईंट युनायटेड नेशनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याचबरोबर जर दुसरा की पॉईंट आपल्याला घ्यायचा झाला तर IPCC विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, हा दुसरा की पॉईंट होऊ शकतो आपला. तिसरा की पॉईंट इथं G20चा उल्लेख आला आहे. G20मध्ये सुद्धा अनेक वेळा अशा प्रकारची चर्चा झाली एन्व्हायरमेंटशी रिलेटेड, ते याच्यामध्ये सांगितलं. मग G20 विषयी आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर G7 चा उल्लेख याच्यामध्ये आला. G7 मध्ये काय काय टार्गेट्स फिक्स केले गेले आहेत त्याच्याविषयी इथं उल्लेख आला आहे. मग त्याच्याविषयी आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन विकिपीडियावरून आपण काढून ठेवायला पाहिजे, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर IPCCचा जो 6वा रिपोर्ट आहे ना, त्या 6व्या रिपोर्टमध्ये काय महत्त्वाच्या तरतुदी, महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिल्यात, त्यासुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं होऊन बसतं या आर्टिकलच्या माध्यमातून. एवढं इम्पॉर्टंट जे पॉईंट्स होते ते एवढे इम्पॉर्टंट आहेत या आर्टिकलमध्ये. बाकी या आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. बाकी किती टनमध्ये कार्बन डायऑक्साईड एमिशन होतं कंट्रीचं, हे आकडेवारी याच्यामध्ये दिलेले, त्या आकडेवारी आपल्याला काय बघण्याची गरज नाही, एवढं डिटेलमध्ये जाऊन बघण्याची गरज नाही. परंतु एकंदरीत आपल्याला पॉईंट्स माहिती पाहिजे की IPCC रिपोर्ट्समध्ये काय सांगितलं आहे आणि त्याच्याशी टॅकल्स करण्यासाठी सोल्युशन आपण काय काय करू शकतो, ते पॉईंट आपण करून ठेवायला पाहिजे, त्याची एक शॉर्ट नोट करून ठेवायला पाहिजे. याच्यावरती जर क्वेश्चन विचारला जाईलच याच्यावरती क्वेश्चन मेन्सला 100%. त्यामुळं तुमच्याकडे कमीत कमी 10 पॉईंट्स तर याच्याशी रिलेटेड सोल्युशन्स असायला पाहिजे, याच्याशी रिलेटेड लिहिता आलं पाहिजे तुम्हाला, कसा जरी क्वेश्चन विचारला तरी. त्यामुळे हे आर्टिकल इम्पॉर्टंट होतं. पुढचं आर्टिकल महत्त्वाचं कोणतं आहे हे बघूया. हे छोटंसं इकडचं जे आर्टिकल दिलं ते छोटंसं इम्पॉर्टंट इथं आर्टिकल आहे. ते आर्टिकल काय सांगतंय तर क्रिमिलेअर विषयी बोलणार हे आर्टिकल. आणि आत्ता सुप्रीम कोर्टात जजमेंट एक नवीन आलं होतं आणि सुप्रीम कोर्टात जजमेंटमध्ये काय सांगितलं होतं, क्रिमिलेअर क्रायटेरिया ठरवण्यासाठी फक्त इकॉनॉमिकल बेस आपल्याला बघणं गरजेचं नाही, तर इकॉनॉमिकल बेस बघायचंच आहे आपल्याला. त्याचबरोबर आपल्याला काय बघायचं आहे तर सोशल ॲडव्हान्समेंट त्या कम्युनिटीचं काय झालेलं आहे आणि गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट त्यांची काय सिच्युएशन आहे गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंटमध्ये, गव्हर्नमेंट रोजगारामध्ये, सरकारी रोजगारामध्ये. हे 3 क्रायटेरिया आपल्याला बघावे लागतील, तरच आपण क्रिमिलेअर क्रायटेरिया ठरवू शकतो, असं सुप्रीम कोर्ट जजमेंटमध्ये सांगितलं होतं. मग त्याचाच उहापोह करणारं हे आर्टिकल आहे, तेच या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि वेगळा पहिलू या आर्टिकलमध्ये काय सांगितलं आहे तर इंदिरा साहनी केस होती सुप्रीम कोर्टाची 1992 मध्ये
आणि 1992 मध्ये इंदिरा सानी जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने क्रीमी लेअरची डेफिनेशन सांगितली होती. आणि त्या क्रीमी लेअरची डेफिनेशन काय सांगितली होती, तर ही टर्म जी आहे ते डिस्क्राईब करते द वेल ऑफ अमंग द बॅकवर्ड क्लासेस. म्हणजे अशी लोक बॅकवर्ड क्लासेसमध्ये मधली जी आहेत ती वेल बिईंग आहेत, म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांचं डेव्हलपमेंट झालेलं आहे. फक्त ते बॅकवर्ड क्लासमध्ये आहेत, परंतु त्यांची इकॉनॉमिकल कंडिशन चांगली आहे, गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट त्यांचं चांगलं आहे, सोशल ॲडव्हान्समेंट त्यांचे चांगले झाले आहे, एज्युकेशन व्यवस्थितरित्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. अशांना क्रीमी लेअर कॅटेगरीमध्ये टाकण्यात येईल. कारण का, तर यांना बॅकवर्ड क्लासेसचे बेनिफिट्स देण्याची काही गरज नाही, कारण ते ऑलरेडी बॅकवर्डमधून बाहेर आलेले आहेत. सोशल ॲडव्हान्समेंट त्यांची झालेली आहे, इकॉनॉमिकल प्रगती त्यांची झालेली आहे. त्यामुळे आता नॉन क्रिमिनल आणि क्रीमी लेअर याच्यामध्ये काय फरक आहे, तर क्रीमी लेअर म्हणजे तुम्ही बॅकवर्ड क्लासमध्ये आहात, परंतु तुमचं ॲडव्हान्समेंट झालेलं आहे, तुमची प्रगती झालेली आहे. त्यामुळं तुम्हाला त्या बॅकवर्ड क्लासचे बेनिफिट्स देता येणार नाहीत, कारण तुम्हाला तुमची प्रगती ऑलरेडी झालेली आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट मिळालेले आहे, इकॉनॉमिकल तुम्हाला बेस चांगला आहे, एज्युकेशन चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे, तर तुम्हाला त्या बॅकवर्ड क्लासचे बेनिफिट्स मिळणार नाहीत. म्हणून तुम्हाला क्रीमी लेअर कॅटेगरीमध्ये टाकलं जाईल. आणि नॉन क्रीमी लेअर कॅटेगरी म्हणजे काय, तर तुम्ही बॅकवर्ड क्लासमध्ये आहात आणि तुमची इकॉनॉमिकल कंडिशन चांगली नाही आहे, सोशल ॲडव्हान्समेंट तुमचं झालेलं नाही आहे, त्याचबरोबर तुमच्या फॅमिलीमध्ये कर्ते जे कोणी आहेत ते गव्हर्नमेंट एम्प्लॉई नाही आहेत, गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंटशी त्यांचा काही संबंध नाही आहे, त्यांना गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट मिळालेली नाही आहे, असे जी कॅटेगरी आहे त्याला नॉन क्रीमी लेअर कॅटेगरी आपण म्हणतो. त्यांना बॅकवर्ड क्लासचे बेनिफिट्स मिळू शकतात. हा फरक आहे क्रीमी लेअर आणि नॉन क्रीमी लेअरमध्ये. आणि हा जो फरक केला गेला तर इंदिरा स्वानी केस जी आहे सुप्रीम कोर्टाची 1992ची, त्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये हे स्पष्ट करण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. हा एक वेगळा पेहलू या आर्टिकलमध्ये सांगितलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्यामुळं पहिल्यांदा आपल्याला की पॉईंट काय पाहिजे माहिती पाहिजे, तर क्रीमी लेअर आणि नॉन क्रीमी लेअर याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असायला पाहिजे, बरोबर. आणि दुसरा पॉईंट महत्त्वाचा इथं काय दिला आहे, तर सुप्रीम कोर्टाचं आत्ताचं जजमेंट काय आहे ना ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये काय सांगितलं, तर इकॉनॉमिक बेसवरती फक्त क्रीमी लेअर कॅटेगरी ठरवता येणार नाही, बॅकवर्डनेस ठरवता येणार नाही, तर त्याच्यासाठी अनेक दुसऱ्यासुद्धा कॅटेगरी सुप्रीम कोर्टानं घालून दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतात आत्ताच्या जजमेंटमध्ये. आणि तिसरा की पॉईंट आपला काय होऊ शकतो, तिसरा की पॉईंट आपला इंदिरा स्वानी केस होऊ शकते. इंदिरा स्वानी केसमध्ये सुप्रीम कोर्टात जजमेंट काय आहे हे सुद्धा तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या आर्टिकलच्या अंतर्गत. समजतं तुम्हाला, एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं होतं. पुढचं जे हे आर्टिकल आहे ना ते आर्टिकल डिपेंड आहे तालिबानवरती, अफगाणिस्तानवरती. आणि वारंवार आता अफगाणिस्तानवरती आर्टिकल्स येत राहतील, त्याच्यासाठी मी एकदाच अफगाणिस्तानची सिच्युएशन काय आहे, त्याची हिस्ट्री काय आहे, हे सर्व डिस्कशन आर्टिकल्सच्या माध्यमातूनच करून ठेवलेलं आहे. त्याचं वेगळं जे व्हिडिओ लेक्चर आहे ते मी ऑलरेडी अपलोड करून ठेवलेलं आहे, ते तुम्ही बघून घ्या. म्हणजे एकंदरीत याची टोटल इन्फॉर्मेशन मिळून जाईल. म्हणजे इथून पुढं किती जरी याच्यावरती आर्टिकल्स आले तर तुम्हाला फक्त पॉईंट्स त्याचे बघितले तर समजून घेता येईल की आर्टिकलमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एकदाच त्याचा टोटल अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे अफगाणिस्तानमधल्या सिच्युएशनमधला. त्याच्यामध्ये युनायटेड नेशनचा काय रोल आहे, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकाचा त्याच्यामध्ये काय रोल आहे, रशियाचा त्याच्यामध्ये पास्टमध्ये काय रोल होता, त्याचबरोबर नाटोचा त्याच्यामध्ये काय रोल आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन मी एकाच लेक्चरमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते लेक्चर जे आहे ते एडिटोरियल कटिंग, द हिंदू एडिटोरियल कटिंग या प्लेलिस्टमध्ये मी ऑलरेडी अपलोड करून ठेवलेलं आहे. त्या प्लेलिस्टची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा मी दिली आहे. ते लेक्चर टोटल बघून घ्या, म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मिळून जाईल. त्यामुळे वारंवार त्याच्यावरती डिस्कशन करण्याचं किंवा वारंवार तुम्हाला वेगवेगळे आर्टिकल्स अभ्यासण्याची गरज पडणार नाही. पुढचं जे आर्टिकल आहे हे आर्टिकल आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे, हे पॉलिटिकल मोटिवेटेड आर्टिकल आहे, त्यामुळे ते आपल्याला बघण्याची गरज नाही आहे. पुढचं महत्त्वाचं आर्टिकल कोणतं आहे ते बघूयात. पुढचं जे आर्टिकल आहे ते जस्टिस, आपल्या न्यायव्यवस्थेविषयी बोलणारं आर्टिकल. आणि याच्यामध्ये विशेष करून काय सांगितलं आहे, तर न्यायव्यवस्थेमध्ये जशा पद्धतीने आपण कोविड-19मध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून घेतला, कोविनचा वापर करून घेतला, तशा पद्धतीनं आपण न्याय देण्यासाठी सुद्धा ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतो.
खूप ॲडव्हान्स ते आपल्यासाठी ठरू शकतं, परंतु ते आत्तापर्यंत केला जाताना दिसत नाही, तेवढ्या पद्धतीने इफेक्टिव्हली केला जाताना दिसत नाही. आणि कोविड-19च्या पॅन्डेमिकमध्ये आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा कशा पद्धतीनं उपयोग करू शकतो, त्याची गरज किती प्रमाणात आपल्याला आहे, त्याचं महत्त्व काय आहे आपण समजून घेतलं आहे. त्यामुळे आता त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा करणं गरजेचं आहे, जसं की आपण कोविड-19 वॅक्सिनेशनसाठी केलं तशा पद्धतीनं असं सांगणार हे एक आर्टिकल आहे. आणि याच्यामध्ये हाच न्यायव्यवस्थेचा एक वेगळा अँगल सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे आर्टिकल येण्याचं कारण काय, तर वारंवार सुप्रीम कोर्टाकडून सेंट्रल गव्हर्नमेंटला काय सांगण्यात येते, तर ज्या हायकोर्टाच्या वेगवेगळ्या पोस्ट्स आहेत, लोअर कोर्टाच्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत, सुप्रीम कोर्टाच्या वेगवेगळ्या पोस्ट्स आहेत, त्या पोस्ट लवकरात लवकर भरल्या जाव्या, त्या वॅकन्सीज लवकरात लवकर, रिक्त जागा ज्या आहेत त्या लवकरात लवकर भरल्या जाव्यात, जेणेकरून न्याय लोकांना व्यवस्थितरित्या डिलिव्हर केला जावा, वेळेवर त्यांना न्याय दिला जावा आणि ज्या पेंडिंग केसेस आहेत त्या व्यवस्थित आणि वेळेवर निकालात निघाव्यात. त्यासाठी सुप्रीम कोर्ट वारंवार सेंट्रल गव्हर्नमेंटला ज्या रिक्त जागा आहेत, लोअर कोर्टमध्ये असतील, हायकोर्टमध्ये असतील आणि सुप्रीम कोर्टमध्ये असतील, त्या भरण्याची विनंती करते. परंतु सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ना त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं सकारात्मक पाऊल उचलताना आपल्याला पाहाव्यास मिळत नाहीत. त्याच्यामध्ये सकारात्मक कोणतीही कारवाई करताना सेंट्रल गव्हर्नमेंट पाहाव्यास मिळत नाहीत. मग त्यामुळे हे खरं तर हे आर्टिकल आलेलं पाहाव्यास मिळते. आणि याच्यामध्ये मग जर ऑनलाईन आपण प्लॅटफॉर्म डेव्हलप केला, इंटरनेटचा त्याच्यामध्ये उपयोग केला, ॲडव्हान्स न्यायव्यवस्था आपण केली, तर आपण त्याच्यामध्ये पेंडिंग केसेस असतील किंवा जे काही पेंडिंग इश्यूज असतील ते आपण व्यवस्थितरित्या आणि लवकरात लवकर निकालात काढू शकतो, असं सांगणारं हे एक वेगळ्या अँगलचं आर्टिकल असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळे या आर्टिकलची तुम्हाला मी ढोबळ मानाने इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे एक आपल्याला चार्ट दिलेला दिसतोय आणि त्या चार्टमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला, तर त्या चार्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कोणत्या स्टेटमध्ये किती प्रमाणात पोलीसमध्ये वुमन्स आहेत, सिक्युरिटीमध्ये वुमन्स कार्य करतात, महिला कार्य करतात. त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये 3% फक्त महिला आहेत त्या पोलीसमध्ये कार्य करतात, पोलीस डिपार्टमेंटशी रिलेटेड आहेत. राजस्थानमध्ये त्याचं पर्सेंटेज 9.8% आहे, बिहारमध्ये 25.3% आहे, उत्तर प्रदेशमध्ये 9.6% असलेलं पाहाव्यास मिळते आणि इकडं तामिळनाडूमध्ये 18.5% आहे, त्यानंतर केरळामध्ये 7.2% आहे. आणि हे जे पर्सेंटेज आहे ना ते आपल्याला बिहारसारख्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते, म्हणजे बिहारमध्ये पोलीस फोर्समध्ये महिला 25%च्या आसपास कार्य करताना आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत, जे पर्सेंटेज आहे ते इतर स्टेटपेक्षा खूप चांगलं असलेलं पर्सेंटेज आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे बिहार जे आहे ते पोलीस फोर्समध्ये वुमन कार्यरत असण्यासाठी ओळखलं जातं, खूप अग्रेसर आहे असं आपण म्हणू शकतोय. त्याच्यासाठी हा चार्ट आपल्याला महत्त्वाचा होता, ही आकडेवारी आपल्याला महत्त्वाची होती, ती मी तुम्हाला याच्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला. हा चार्ट आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर इथं काही ओपिनियन सांगण्याचा प्रयत्न केला की 34% जे पोलीस मेन आहेत ना, त्यांना काय वाटतं हे याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 34% पोलीस मेन फील दॅट वुमन आर अनकॅपेबल ऑफ हँडलिंग हाय इंटेन्सिटी केसेस अँड क्राईम्स. म्हणजे 34% पोलीस मेन पोलीस जे आहेत, जे पुरुष पोलीस जे आहेत त्यांना असं वाटतं की 34% महिला पोलीस ज्या आहेत त्या हाय इंटेन्सिटी केसेस असतील किंवा क्राईम केसेस असतील त्या हँडल करण्यासाठी अनकॅपेबल आहेत, सशक्त नाहीत असं वाटतं. त्यानंतर पुढं 22% पोलीस वुमन जे आहेत फील दॅट वुमन आर अनकॅपेबल ऑफ हँडलिंग हाय इंटेन्सिटी केसेस अँड क्राईम्स. म्हणजे 22% वुमन पोलीस जे आहेत, महिला पोलीस आहेत, त्यांनाच असं वाटतं की महिला पोलीस हाय इंटेन्सिटी केसेस आणि क्राईम केसेस असतील त्या हँडल करू शकत नाहीत. बाकी पुढं 37% पोलीस वुमन जे आहेत त्यांना असं वाटतं की त्यांना जे आत्ता जे सॅलरी मिळते त्या सॅलरीमध्ये त्यांनी पोलीसपेक्षा इतर जॉब करायला पाहिजे, ॲक्सेप्ट करायला पाहिजे असं त्यांना वाटतं. असं सांगणारं हे ओपिनियन, हे आकडेवारी असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. या नोटवरती आजचे महत्त्वाचे एडिटोरियल्स असतील, न्यूज असतील आणि काय फॅक्ट्स असतील ते समाप्त होतोय आणि आजचा द हिंदूसुद्धा इथं समाप्त होतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू समजावून सांगू शकलो असेल आणि तेही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून.
जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांचा बेनिफिट होऊ शकेल. आणि टेलिग्राम चॅनल पण आहे, तो पण फॉलो करा, जेणेकरून व्हिडिओच्या इतर ज्या काही इन्स्ट्रक्शन आहेत त्या तुम्हाला मिळत राहतील, अपडेट मिळत राहतील. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.